पहचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन। अरे मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन। अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन। कहाँ से आया मैं माय वहिनीनो बाबासाहेब आपला बाबासाहेब आपला आपले कोण, आपले कोण, आपले 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 कोण. बाबासाहेब कोण आहे आपले? मग असा आवाज आला पाहिजे, बाबासाहेब आपले कोण. असा ज्याचा बाप असेल ते हात वर करा, ज्याचा काका असेल ते हात वर करू नका. बाबासाहेब आपले को. नाही मला तिथं जा लागणे, याचा आवाज पाहिजे समजा. हे बरं काय थांबा थांबा थांबा, कोणात दम आहे मला पाहू द्या. हा? बाबासाहेब आपले कोण. दम नाही तिथून आला पाहिजे, बेंबीच्या डेटापासून, बेंबीच्या डेटापासून. बाबासाहेब आपले कोण. थांबा आता यायचा पाहिजे, ताकद किती यायचं म्हणजे तोलतो अजूनही महिला तिथंच हात का. बाबासाहेब आपले कोण. कमी आहे पण दम आहे रे तुमच्या. वा वा अजूनही आपलं नाव खराब करता काय. आपले बाप म्या बकऱ्यासारख्या कुणाला वाघासारख्या टाकरा. बाबासाहेब आपले को. आपले बाप आपला बाप आपला आपला. रक्ताच्या बापाने आम्हाला जन्म देऊनी. कारण लोक म्हणतात मी एका बापाचा आहो, मी गर्वानं म्हणतो की मी दोन बापाची आहो. हा तुम्ही किती बापाची आहात? तुम्ही किती बापाचे अरे? कारण जगाच्या पाठीवर एक असा समाज आहे की कोणाला दोन बापाचं म्हटलं तर राग येतो, पण आमचं पोरग शर्टाच्या बटना खोलते आणि मैदानात जाते, चौकामध्ये जाऊन म्हणते अरे मी एक नाही दोन बापाची औलाद आहो. एक बाप म्हणजे ज्यांनी मला जन्म दिला, दुसरा बाप म्हणजे ज्यांनी मला घडवला, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आपले हे मला असं वाटतं ह्या कार्यक्रम असे व्हा, एक तर असे तरी व्हा, महिलाच्या मधात नको उभा राहू. शशिकांत भाऊ एक तर अशी व्हा, अशी व्हा ना, विलास भाऊच्या बाजूने व्हा ना अशी. हा म्हणजे हे ह्या दिसल्या पाहिजे. अय बॅग होय बॅग तिथे ते बॅगा मधात नका घेऊ रे. पहिले बायका मधात येतो, त्या आता याच्या बॅगा मधात येऊन राहिल्या काय काय. हा या या आमचे विलास भाऊ झुडापेसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आम्हाला नेता नको, नेता जे आलं ते नेते, जे आलं ते नेते. आम्हाला नेता नाही, आम्हाला बाबासाहेबाचा कार्यकर्ता पाहिजे. आणि तो कसा पाहिजे तर आमचे विलास भाऊ झोडापे सारखा पाहिजे. एकदा टाळ्यांचा कडकडाट. बाबासाहेब आपले रागात दिसून येते मला तुम्ही. नक्की ना भाऊ? भांडण केलं का वहिनी सगळं पक्का ना? वहिनी थोड्यासा रागात दिसल्या मला म्हणून म्हटलं. मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ कहाँ से आया मैं हूँ अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ मैं हूँ मैं हूँ
गावठी पेला ना. आणि काय सांगू बाई तुले आम सकाळचे गेले वो कमाय दारू पिऊन आले वो. अहो दारू पिऊन पिऊन गेलं तोंड सुजून. मग दारू पिऊन भाऊला इथं समोरच खुर्चीच्या बसायला. हा भाऊ जे वहिनी आमचे विलास भाऊ झोडापे यांचा सर्व कार्यकर्ते म्हणून सत्कार होत आहे. दोघे नवरा बायकोचा. हा एक वेळा याचं लग्न लावून टाका पहिल्यासारखं. द्या टाका. बुद्धं शरणम गच्छामी, धम्मं शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. आंतरजातीय विवाह याच्यासाठी एकदा टाळा वाजवा. आंतरजातीय विवाह विलास भाऊ साठी एकदा टाळा वाजवा. क्या बात आहे. पट्टी की मान गई बसतात. माननाही पडेगा कारण आम्ही जातपात मानणारे नाही. बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं. पहिले फक्त आम्ही रोटीचा व्यवहार करत होतो. बाबासाहेबांमुळे आमच्या बेटीचा व्यवहार चालू झाला. बरोबर की नाही? खरी गोष्ट आहे की नाही? अरे आंबेडकराशी लगीन केलं वेशीला टांगून धाग. आणि त्या सविताबाईनं ब्राह्मणांचं कापून टाकले ना. काय गड्या तुझ्या फोटोचं काय तुझ्या कॅमेरा किती फोटो घेता आमचे. आणि त्या सविताबाईनं बाबासाहेब आपले माहित नाही. मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला नेते नको. नेते जे आलं ते नेते. काही पडलं दिसलं नेते. कोणाची माय बहीण नेते. नेते नको आम्हाला. बाबासाहेबाचा कार्यकर्ता पाहिजे. तुम्हाला माहित नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी 365 किल्ले जिंकले. किती किती 361. सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले. पण एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. अय दादा होय रे बाजूला पटकन भांडे कपडे. अय दादा हा हो पटपट पैसे द्या. पटपट घेऊन या ग. छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले. एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. लिहिलं का? एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. आताचे आमदार खासदार चोटते एखादा संडास बांधतात त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून. बाबासाहेब आपले कोणीही नेते प्रचारासाठी मला नेतात. मी प्रचाराचे कार्यक्रम घेत नाही कोणाची. इमानदारीचे सांगतो. कारण जो ओरिजिनल काम करतो ना त्याला प्रचाराची गरज नसते. जो तळागाळातून काम करतो समाजाची त्यालाही प्रचाराची गरज नसते. कारण समाज फार हुशार आहे. समाज समजते कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. आम्हाला प्रचाराची गरज नाही. मी कोणाचे प्रचाराचे कार्यक्रम घेतले नाही. आणि कोणा पक्षाची मला लेनदेन नाही. कारण आमच्या एखाद्या घरावर जर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात ते बुद्धाचं घर होय. आमच्या गाडीवर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात बुद्धाची गाडी होय. एखाद्या कोटाच्या मागं अशोक चक्र दिसलं तर म्हणतात बुद्धाचा माणूस होय. मग हरामखोर हो या देशाच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे तर हे का म्हणत नाही हा देश बुद्धाचा होय म्हणून. रफ्तार पकड़ ली भीम के शेर ने शिकार किए बगैर रुक नहीं सकता. झुका देगा बहुजनों को पर वो झुक नहीं सकता. बिकने वाले गद्दार बहुत बिक चुके हैं पर वो बिक नहीं सकता. विलास भाऊ झोडापे के सामने कोई भी माई का लाल टिक नहीं सकता. कोई भी माई का लाल टिक नहीं सकता. अरे रक्ताच्या बापाला रक्ताच्या बापाने अरे आम्हाला जन्म देऊनी भीमाने घडविली. काय सांगू बाई तुले. सकाळ सकाळचा गेला व
आम्हाला दारू पिऊन आलं आम्हाला दारू पिऊन पिऊन याचं गेलं तोंड सुजून आम्हाला पिंट्याचे बाबा नाही पिंट्याचे बाबा नाही आले अजून. पिंट्याचे बाबा नाही आले अजून. स्वाभिमानी आहे तो अभिमानी आहे तो स्वाभिमानी आहे तो अभिमानी आहे तो. वरचा पाऊ तो होय. कोण कोण बाप 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 असा आवाज आला पाहिजे. थांबा रे गडबडवाली जेव्हा थांबा रे गडबड करू नका. मोठं मोठं गडबड करते 4 कोणत्यातलं होय का 5 कोणत्यातलं होय काय माहिती. कसा आवाज आला पाहिजे बाप 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 3 वेळा बाप बाप बाप. बाकीचे मावसा होय का मग असा आवाज वाघासारखा नवऱ्याचा भांडायला तर लय जोर येतच. काय झालं सर रे सर पण आमचं कसं आहे माहिती का नवीन नवीन लग्न झालं आणि नवरा झोपला अहो उठा ना आई तुम्हाला आवाज देत आहे उठा की किती वेळची झोपले गड्या उठा ना. आणि आता तर नवीनच फॅशन झाली पिल्लू. आम्ही पहिले ऐकलं होतं म्हशीचे पिल्ले गायची पिल्ले बकरीची पिल्ले डुकराची पिल्ले आता माणसाचे पिल्ले झाले. हा आणि मेरे बाबू ने खाना खाया क्यों आणि मेरे बाबू का चेला क्यों सुका है. सूर्यवंशी यांच्याकडून 50 रुपयाची भेट आली. आता असं झालं आता तुम्हाला सांगितलं मी माणसाचे झाले बैल आणि माणसाचे झाले बैल आणि बायका क्रम तेच होईल. आता बायांचा जमाना आला. आता एखाद्या पोरीनं काय झालं पोरीसाठी मरतात. हराम करू पोरीसाठी मरू नका रे देशासाठी मरा. तुमची माय बहीण जर संकटात सापडली तर मरा आहे की नाही. पोरीसाठी मरतात हराम करू कुठले. पोरीनं फोन नाही उचलला तर यायचं दिमाग लय खराब होते. विलास भाऊ बसा ना यायची दिमाग लय खराब होते. पोरीनं फोन म्हटलं फोनही लागते ही बदमाश पालती आहे माझी. हा पोरीनं फोन नाही उचलला काय सांग तुम्हाला. आता पोट्ट्याचं नाव घेत नाही मी याचं लग्न करायचं आहे. हे पोट्ट लय चांगलं आहे. हे ढोलकीचं पोट्ट लय चांगलं आहे. याचं नाव घेत नाही याला लग्न करायचं आहे. पोरगी भेटणार नाही चांगली पण खरंच इमानदारीने लय चांगलं पोट्ट आहे. आता सुधारलं ते आहे ना. आता 8 दिवस झाले. हा सगळ्याला माहित आहे लय सुधारलंय बाई पोट्ट लय बदमाश आहे. पोरीनं फोन नाही उचलला की नाही आणि मी मुंबईला गेली का मग पैसे असले का बियर प्यायची आणि पैसे नसले काही देशी पिते टाइम आला तर एखाद्या वेळेस पोरीच्या गम मध्ये बरं तशी दारू पित नाही अजिबात. हो आणि ते म्हणते ना 100 में से 80 बेमान फिर भी मेरा देश महान अशा सारखं याचं काम आहे. अजिबात दारू पित नाही. पण एखाद्या वेळेस पोरीनं फोन नाही उचलला माय बदमाश आहे म्हणते. हो माय पिल्लू लय चांगला आहे म्हणते. माय पिल्ल्यानं फोनच नाही उचलला मग तिकडून मेसेज करते तिला व्हॉट्सअपवर पिल्लू झोपली असेल तर तुझी स्वप्न पाठव. रडत असशील तर तुझी आसू पाठव आणि हसत असशील तर तुझी मुस्कान पाठव. ती पण मेसेज करते अरे भाड्याच्या बैला म्हणते मी भाडे घासत आहो खरकट पाठवू का रे म्हणते. बाबासाहेब आपले पोट्टे पाहे बाई डिंगू डिंगू पोट्टे लय हुशार आहे तुम्ही. वा मला पटली. इकडे रे बाबू आहे इकडे रे. तुझं नाव सांग रे काय सांग रे. इकडे तुझं नाव काय हा सोहम पूर्ण नाव सांग. सोहम गुणवंत म्हणजे 100 कडचा खजान म्हणजे 100 कडच्या कंपनीचा. तुझं नाव काय रे बाबू. सक्षम जगदीश दमके. तू डमकेच्या कंपनीचं वर. हा मॉडेल चांगलं आहे. पहिलं मॉडेल आहे का दुसरं पहिलं चांगलं आहे. ते रे 50 रुपये तरी हे तुमच्यासाठी खाऊला क्या बात आहे. असं गर्वानं नाव सांगितलं पाहिजे. हे एका शाळेत गेली बसा मग एका शाळेत गेली तो मास्तर काय म्हणे मला आमच्या शाळेतले लेकरं एवढे हुशार आहेत दिदी म्हणे काही विचारा म्हणे तुम्ही. म्हटलं खरं सांगू काही विचारा म्हणे. पण आता पहिले कसे नाव होते आमचे ढोंड्या झिंग्या उखंड्या आहे की नाही. चांगलं प्रभाकर नाव असलं तर परभ्या असं नाव राहायचे. आमचे स्वप्ने नाही स्वप्ने असं नाव होते पहिले. आता कसं आता बघा आमच्या लेकराचे नाव बाबासाहेब शिवाजी ज्योतिबा पुरीची नावं सावित्री आणि बाईची नावं रमाई आहे की नाही. अशीच सुंदर नावं. गेली बाई एका शाळेत विचारलं म्हटलं सांग शिवाजी म्हणे विचारा दिदी. म्हटलं वडिलाला पालक म्हणतात तर आईला काय म्हणावं. तू शिवाजी होता म्हणे. दिदी वडिलाला जर पालक म्हणत असतील तर आईला शेपूच म्हणावं म्हणे. बाबा काय तरक्की लेकरायची काय हुशार लेकरा नाही. दिदी तुम्ही काही विचारा लेकर आपल्याला हुशारात म्हणे. काही विचारा म्हणे. तुम्ही विचारलं एकाला सांग म्हटलं. बाबासाहेब म्हणे विचारा दिदी. म्हटलं इंजेक्शन दिल्यावर रक्त बाहेर काय येते. तोही लय हुशार होता.
म्हटलं इंजेक्शन दिल्यावर रक्त बाहेर काय येते म्हणे दीदी इंजेक्शन दिल्यावर रक्त ह्यासाठी बाहेर येते म्हणे इंजेक्शन कोण दिलं हे पाहण्यासाठी येते म्हणे. वा वा वा. आपण म्हटलं काय तरक्की विचारलं एका सावित्रीला सांग सावित्री म्हणे विचारा दीदी म्हटलं 60 मिनिटाला घंटा म्हणतात तर 30 मिनिटाला काय म्हणावं असं ती सावित्री होती म्हणे दीदी 60 मिनिटाला जर घंटा म्हणत असेल म्हणे तर 30 मिनिटाला घंटी म्हणावं म्हणे. बाबासाहेब आपले बाबासाहेब आपले बाबासाहेब आपले असा विषय सादर करणारे लक्ष असू द्या. यानंतर मला एक रमाईचा पण मुखडा गायचा आहे. हा रमाई पण गायची आहे. पहिले रमाई गाऊ की बाबासाहेब गाऊ? रमाई